सर्वांना, स्वागत आहे तुमचं गौरीज किचन अँड मिनी व्लॉग या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आम्ही बनवतोय आपल्या चॅनलचा पहिला मिनी व्लॉग आणि आज दिवसापासून आमचं चाललं होतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज आहे बनवायचे, डेली रुटीन दाखवायचं। कुठे चाललोय हे बघण्यासाठी आम्ही एका चांगल्या दिवसाची वाट बघत होतो। तर आता इथे घड्याळात वाजले 5 आणि आम्ही असं ठरवलंय सकाळी लवकर चाललोय। तर व्हिडिओ स्किप न करता पुढे बघायचा, जसं की डेली रुटीन किंवा मिनी व्लॉग। तर आम्ही जिथे चाललो होतो तिथे पोचायला आम्हाला कमीत कमी 1 तास लागणार होता आणि म्हणून नेहमीपेक्षा लवकर म्हणजे 4 वाजता उठून आम्ही 5 वाजेपर्यंत निघालो। पहाटेच्या वेळी रस्ता मोकळा असल्यामुळे आम्ही नेहमीपेक्षा जरा लवकरच पोचलो। याआधी आम्ही चॅनलवर काही रेसिपीज पण टाकल्या आहेत आणि हा आमचा पहिलाच मिनी व्लॉग आहे। तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, आमच्या चॅनलला लाईक करा आणि कमेंटमध्ये आमचा व्हिडिओ कसा वाटतोय हे नक्की सांगा। तर व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही कुठे जाणार आहोत, हे व्हिडिओ स्किप न करता बघा। तर आता तुम्हाला कळेलच की आम्ही कुठे आलो आहोत। तर आम्ही मंदिरात पोचलो होतो 6 वाजता आणि इथे तुम्ही पाहू शकता बाहेरच किती गर्दी आहे। तर फायनली आम्ही आलो आहोत धनकवडीमध्ये सद्गुरू शंकरशेठ महाराज समाधी मठ। तर इथून आम्ही गेलो मुखदर्शनाच्या रांगेत। तुम्ही इथे पाहू शकता मंदिराला फुलांनी किती सुंदर सजावट केली आहे आणि ही बघा गर्दी। तर शंकरशेठ महाराजांचं दर्शन घेण्याआधी इथे 3 मंदिर आहेत। तर त्या 3 मंदिरांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो। तर पहिलं मंदिर दत्त महाराजांचं, दुसरं मारुतीचं आणि तिसरं स्वामी समर्थांचं। इथे गाभाऱ्यातलं लाईव्ह दर्शन दाखवत होते। तुम्ही पाहू शकता भाविकांनी किती गर्दी केलेली आहे। मुखदर्शनाची लाईन खूप लांब होती। हे बघा इथे तुम्ही पाहू शकता किती भाविक आहेत, तुफान गर्दी आहे। इथे शंकरशेठ महाराजांची रांगोळी काढली आहे। किती सुंदर आहे त्या दोन्ही रांगोळ्या, हे बघा तुम्ही पाहू शकता। आणि इथून शंकरशेठ महाराज दिसत आहेत। हे बघा
आरतीची वेळ झाल्यामुळे आम्हाला रांगेत थांबूनच आरती घ्यावी लागली आणि ही आरती सुरू आहे. मुखदर्शनाच्या रांगेत आम्ही तब्बल 2 तास उभे होतो आणि आरती झाल्यानंतर मुख्य मंदिरात आम्ही दर्शनासाठी पोहोचलो. तुम्ही आतूनही पाहू शकता की हे मेन मंदिर सुद्धा किती छान सजवले. गाभाऱ्यात मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी तिथलं शूट नाही करू शकले. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. उद्या भेटूया नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत आमच्या चॅनलला लाईक करा. आम्ही मंदिरात पोचलो होतो 6 वाजता आणि आत्ता वाजले 7:45. आमचं 7:45 वाजता दर्शन झालं. इतकी तुफान गर्दी आहे.